नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ग्रामसेवक कोण असतो, त्याची कामे काय असतात, त्याची नियुक्ती कशी होते आणि जर तो चुकीचं काम करत असेल तर त्याच्यावर तक्रार कशी करायची। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती प्रत्येक गावकऱ्यासाठी खूप महत्त्वाची आहे। ग्रामसेवक म्हणजे कोण? ग्रामसेवक हा ग्रामपंचायतचा मुख्य कर्मचारी असतो। तो गावातील सर्व सरकारी कामे पाहतो आणि ग्रामपंचायत चालवतो। सरपंच निवडून येतो, पण ग्रामसेवक हा सरकारी कर्मचारी असतो। म्हणजेच ग्रामसेवक हा सरकार आणि गाव यांच्यामधील मुख्य दुवा आहे। ग्रामसेवकची नियुक्ती, ग्रामसेवकची भरती जिल्हा परिषद मार्फत केली जाते। पात्रता काय असते त्याची, तर 12वी पास किंवा ग्रॅज्युएशन, त्याचबरोबर MSc लागते, म्हणजे कॅम्प्युटर नॉलेज, मराठी भाषा येणं आवश्यक असतं। वयमर्यादा 18 ते 38 वर्षे, आरक्षणानुसार सूट भेटते। निवड कशी होते, तर पहिला लेखी परीक्षा आणि काही वेळा मुलाखत असते। ग्रामसेवकची कामे खूप महत्त्वाची असतात। प्रशासकीय कामे, ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड ठेवणे, बैठकीचे इतिवृत्त लिहिणे, ठराव तयार करणे, त्याचबरोबर आर्थिक कामे असतात। बजेट तयार करणे, घरपट्टी, पाणीपट्टी वसूल, खर्चाचा हिशोब ठेवणे, विकास कामे, रस्ते, गटार, पाणी कामे पाहणे, रस्त्याची दुरुस्ती करणे, कामांची गुणवत्ता तपासणे, सरकारी योजना, मनरेगा, पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत मिशन इत्यादीची अंमलबजावणी करून घेणे, नागरिक सेवा, जन्ममृत्यू दाखले देणे, विविध प्रमाणपत्र देणे, लोकांच्या तक्रारी सोडवणे। पगार किती असतो, तर सर्वसाधारणपणे ग्रामसेवकचा पगार 25,000 ते 50,000 असतो। अनुभव आणि पोस्टनुसार पगार वाढत जातो। तक्रार कशी करावी, काही वेळा काय होतं आहे, काही ग्रामसेवक आणि ग्रामीण पात्रामध्ये ह्या मोठ्या प्रमाणात गोष्टी होतात, म्हणजे कमिशन खाणं, भ्रष्टाचार करणं, एखादं काम कागदपत्रे दाखवणं पण ते प्रत्यक्षात न करणं। जर ग्रामसेवक चुकीची कामे करत असेल तर CO जिल्हा परिषदकडे लेखी तक्रार करा, पुरावे द्या, डॉक्युमेंट्स, फोटो, चौकशी केली जाते त्यांची। जर ते दोषी आढळले तर सस्पेंड करतात, ट्रान्सफर करतात किंवा बडतर्फ करतात। मित्रांनो, ग्रामसेवक हा गावचा विकासाचा खूप महत्त्वाचा भाग आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।